मित्रांनो, आज 31 पट्टा देशमुख पट्टा माळशिरस हिंदकेसरीचं मैदान पार पडत आहे आणि या मैदानाच्या गट क्रमांक 16 मध्ये मित्रांनो सुंदर असा साज आपल्याला पळताना दिसलं ते म्हणजे या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील देव पुस्तम हिंदकेसरी बकासूर आणि मल्हार ही गाडी गट क्रमांक 16 मध्ये गटपास झाली. आपल्याबरोबर मल्हारचे मालक आहेत, त्यांची संपूर्ण टीम आहे, त्यांच्याशी आपण चर्चा करूया. दादा नमस्कार. नमस्ते. काय सांगाल आज कशा पद्धतीचं आज हिंदकेसरीचं मैदान आहे, बकासूर बरोबर पहिरा किंवा नियोजन कसं झालं होतं? नाहीतर एकतर मी नशीबच मानतो मी की मामांचा मला अचानक काल आला फोन 10:30 वाजता सकाळी. म्हणले पळायचं का, आणि आमचा रमेश शेठ म्हणजे नियोजनाचा बादशाह, मग त्याला पण फोन आला. ते म्हणले गाडी कशी पळल, तर मग ते हे पण बोलला की काय नाही राहुल गोरेंनी ह्यांनी, मग ते म्हणले करूया मग नियोजन. मग अचानक झालं 10:30 वाजता मॉर्निंगला सकाळी. पहिरा एक दिवस आधी झाला? हो हो, मॉर्निंगला अचानक झाला. मी दुसऱ्या दिवशी आदतला पळणार आहे, ती हिंदकेसरीला गाडी राहिलेली आमची पाखऱ्याची नाही, आणि त्या दिवशी पण कातर खाटावला 1 नंबर केला. तीच गाडी उद्या पळणार होती, पण मामांनी म्हणलं देवाच्या गळ्यात पळायला कुणाला नकोय, आणि आपली पण लय इच्छा होती. आणि एक सांगतो की देवावर पळायला नशीब लागतं, पैसे लागत नाहीत बरं का. आज ठाम सांगतो मी, जी मामांना ही दोष देतात ना साप चुकीचं आहे. नशीब लागतं, पैसे लागत नाहीत. जर आपला जर पळत असेल तर 100% आपल्याला फोन येणार म्हणजे येणार. बरोबर का नाही रमेश? आपण कातर खटावमध्ये मुलाखत घेतली हो, हो. होती. त्यावेळेस तुम्हाला एक प्रश्न विचारलेला बकासूर सोबत कधी पळणार आहे. तुम्ही सांगितलेलं माझं खूप प्रयत्न चालू आहे बकासूर सोबत पळायचा, तो योग येत नाही, तो आज योग जुळून आला काय? जर मी फायनलला राहिलो, कंटिन्यू बैल आपला फायनलला राहतो या. जर राहिलो की मी संध्याकाळी जाताना तुम्हाला पण दाखवलं की मी मामाला पहिला बॅनर पाठवत असतो, की मी आपल्या ह्यानी नव्हतं पाठवत की मामांनी मला कधीतरी फोन करावा म्हणून, आणि माझ्या स्वप्नात पण नव्हतं की अचानक गाडी पळेल. आम्हाला पण कुणालाच माहिती, गावातल्यांना भरपूर आनंद आज गावातल्यांचा पण, की बाबा बकासूरवर आपल्या गावातला बैल पळतोय. आणि गावकऱ्यांनी पण मला म्हणजे सगळ्यांनी, सगळ्या मुलांनी पण भरपूर सपोर्ट दिला, आणि अख्खं गाव त्याच्यासाठी पळतंय. त्याचाच आम्हाला एक आदर वाटतोय की बाबा हा आपल्या बैलामुळं गाव एकत्र झालंय, त्याचं पण मला वाटतंय. आणि मी राहुल गोरे म्हणतो, रमेश असेल, आमचं सुजित ड्रायव्हर असेल, सुजितनीच आत्ता गाडी हाणली, सुंदर अशी गाडी त्यांनी हाणली, त्याचं पण मी ही करतो, कौतुक करतो की सुजितनी एवढी मोठी गाडी पहिल्यांदाच त्यांना पण हाणाय भेटली. आता ती गाडी हाणाय गेल्यात खाली. बस. दादा आपलं जरा परिचय द्या. माझा बैल महाराष्ट्र पोलीस संध्या राहुल जाधव आणि पैलवान मिनेश राहुल जाधव डोरलेवाडे या नावाने पळतो, सगळ्यांना माहीतच आहे. पण जास्त करून बैल खालच्या पायऱ्यात पळून 1-2 केलेला आहे. आणि असं नाही की फर्स्ट टाईमच असं झालं आहे की बैल, आणि एक ही झालं आहे, मन झालं आहे की बकासूरवर पळालो की वायदी देऊन पळालो, असं नाही आहे. एक जीव तोडून मी गाडा मालक सांगतो की असं नाही आहे, खरंच नाही. फक्त मी मनापासून सांगतो, चिट्टे टाकलेत मी, मला माहीत पण नव्हतं की बाबा बकासूरवर पळायचं, अचानक स्वप्नात पण नव्हतं माझ्या. मला व्हॉट्सअपला मेसेज केलेत, माझे स्टेटस ठेवल्यानंतर निवेदन केलं आणि स्टेटस ठेवले. वायदी किती दिली? 1 रुपया ही वायदी दिली. खरंच नाही, ज्याचा पळतो ना. कोण आलता त्याला ही गाडी कशी पडली, त्याला म्हणलं आता थोडाफार बकासूरचा बॅड पॅच आहे, आणि ह्या बैलानं म्हणलं जाईल तिथं 1-2 मध्ये बैल कंटिन्यू. एकही मैदान आता चालूला 18-19 मैदानात कंटिन्यू फायनलला राहणारा बैल आज महाराष्ट्रात एवढाच आहे. सावकार बी टॉपला पळत होता आता चालू, सावकारचे 1-2 वेळा आणि चालूला गाड्या मारलेल्या आहेत. म्हणजे आमचं असं बोलणं झालेलं आहे माझं आणि राहुल आप्पाचं. मग आप्पाचा मला फोन आला, बाबा काय वाटतंय तुला? म्हणलं 100% गाडी पळेल. मग त्याच्यानंतर ना मग ह्याला म्हणलं फोन करतो, मालक स्वतः मालकाला बोल, कारण की आमचं नियोजन ओपनला पळायचं कसलंच नव्हतं, नियोजन आदतला. कारण आदतला ती जी गाडी पाखरेची मल्हारची गाडी कंटिन्यू फायनलला, एकही मैदान मार खाल्ला. आता बघ पेडगावला बी राहिली गाडी, त्याची बरडमध्ये बी आम्ही चांगल्या गाड्या मारत 2 नंबर 1 नंबर झाला. 4 वाटात निकाल झाला, म्हणजे वासराने घेतला पाया आणि 1 नंबर झाला. म्हणजे चालवलं त्या गाडीला स्टार बी होता आणि ती गाडी पळती, म्हणून आमचं ओपनचं नियोजन पहिलंच नियोजन. पण आज महाराष्ट्रातल्या 1 नंबरच्या बैलावर पहिलं नियोजन ह्या बैलाचं. बघायला गेलं तर काय होतं, आज एवढं मोठं हिंदकेसरीचं मैदान, संपूर्ण या बैलगाडी क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीचं म्हणा किंवा 14 देशांचं लक्ष या मैदानाकडे असतं. बकासूर पाळणार म्हटलं की बकासूरच्या गाड्यात कोण पाळणार, नाही नाही, त्याच्यावरती लक्ष असतं. मग कसं एवढं मोठं मैदान म्हटलं की लोकांना वाटतं मग नवीन चेहरा आहे, मग पैसे घेतले. हा साहजिक आहे, साहजिक आहे. त्यांना वाटत तोडकरांचा मल्हार आहे काय, मला मेसेज टाकायचे आणि तोडकर मला तू खरं सांग नक्की. आम्ही मला डोरलेवाडीचा मल्हार. मग बऱ्यापैकी लय जणाला बैल असं माहित नव्हतं. बैल आज महाराष्ट्रात 1 मध्ये पाहणार, आदतला तर अख्खा खेळ घेऊन पाहणार पुढे.
एकही मैदान केलं नाही कडन एक नंबर त्या बैलाला ज्या पण दोन्ही खांद पोहते तेवढं पद्धतीने तुम्ही म्हटला की आतापर्यंत मिळेल त्या पायऱ्यात पळत येऊन त्यानं तुमचं नाव केलंय आणि आपण म्हणतो की ज्यावेळेस मोठा पायरा मिळत नाही तर तुम्ही येतो कसा तर तुम्ही इथनं वर गेलाय गुलाल भेटले त्याच्यावर तुम्हाला मोठ्या तुमचा बैलाचं बैल कोण पडला की तुम्हाला सगळे नाही बरं का, अजून पण मी सांगतो की जी आपले बकासूरचे फॅन लोक असतील की कुणाची पण फॅन असतील किंवा विरोधक असतील, खरंच पैशानीच बैल भेटत नाही. मी जीव तोडून सांगतो, बैलाची शपथ घेऊन सांगतो. तुमचा जर बैल पाळला ना तुम्हाला 100% फुकाट बैल भेटणार. आणि माझ्या डोक्यात पण नव्हतं की गट आहे हे आहे, गट निघल का काय होईल. लय जण म्हणत होती कशाला त्याला घालायचं, तुम्ही त्याच्यापेक्षा दुसऱ्या बैलांना 50,000 रुपये देऊन. अहो माझ्याकडे पैसे नाही आहेत, आम्ही नाही घालू शकत. जे आहे ते खेळ आपल्या ह्याने चालू आहे. पळला तरच सगळ्या गोष्टी होत्या, ते चुकीचं आहे, साफ चुकीचं आहे ते. थोडंसं चुकीच्या कमेंट करणार खरंच चुकीचं आहे, मनापासून सांगतो. मामांना चुकीच्या कमेंट करते की वायदी घेत नाही नाही त्याच्याबद्दल काय सांगा? नाही नाही, साफ चुकीचं आहे, मनापासून सांगतो. आज गट निघला म्हणून नाही की करत. तो माणूस 1 रुपया घेणार नाही. तुमची इच्छा तुमचं गट काढणार आणि तुम्ही जर 1 नंबरच्या बैलाला मागत असला ना मग त्याचं बी सगळं बेनिफिट खर्च ही ते सगळ्या गोष्टी इथे. मग तुम्हाला द्यायचं तुमचं पळत असल्यावर ते स्वतःहून म्हणतात ना आपण एका पायऱ्यात पळू. आज आमच्या इथे दिवस आहे स्वतःहून म्हणले की बाबा पळू आपण. आणि आज एवढा अभिमान वाटतो की एक गाव पण झालंय आणि माझ्या मिसेसचं वडील पण आले तिथं. म्हणजे त्यांचं आटपाडीच इथं वरतीच आहे गाव, काय नाही खरात म्हणून, तानाजी खरात म्हणून ते पण आले. तेवढं म्हणजे मला वाटतंय, म्हणजे भारी वाटतंय. कालच पायरा जसं समजला तसं महाराष्ट्रामध्ये मल्हार हा हा, इंटरनेटवरती सगळीकडेच सगळे चर्चा झाली. काय मल्हार काय काय सांगाल? नाही नाही, म्हणजे कसं आहे आता त्यांचं पण कसं आहे की सांगायचं नाही पायरा, पण आता सगळ्यांना चिठ्ठीमध्ये समजून जाते. पण फॅन लोकांनी पण समजून घ्यावं, त्याला पण भरपूर दिवस झालं गुलाल नाही, तो पण ह्याच्यात आहे संघर्षामध्ये हे करतोय. आणि आता दोघांचं पण एकसारखी दिसणार आहे ते जोड, एकसारखेच त्यांचं पण जोटं लागतंय. काहीतरी घडल एवढंच फॅन लोकांनी त्या दोघांना आशीर्वाद द्यावा, बस एवढंच बोलतो. आणि अजून पण सांगतो मी, वायदीनी बैल भेटत नाही असं नसतं, खरंच नसतं, मनापासून सांगतो मी. फक्त मला 3,000 रुपयात बैल दिलाय, ती पण 2 चिठ्ठ्या टाकल्यात. तुम्हाला मोबाईल पण दाखवतो मी, राहुल गोरांना हे केलेलं. काय होतं गलतफहमी होती. प्रत्येकाची कुठेतरी एक इच्छा असते. बकासूर नाव काढले की म्हणतात ह्यांनी किती आता आज दिले. आपला बैल आणि आज पळालाय. जो बैल म्हणजे अंधारातला थोडक्यात अंधारातला बैल उजेडात काढायचा बकासूर 1 रुपया नाही घेतला. मग एखाद्याचं म्हणणं काय अंधारातला आहे म्हणजे 100% पैशावर देणार असं भ्रम आहे आज मला. नाही नाही, साफ चुकीचं आहे. आणि गाडी पण चांगली पडली. सचिन पवार यांनी भरपूर चांगलं नियोजन केलं आहे, त्यांचं पण मी हे करतो, अभिनंदन करतो की भरपूर चांगलं आहे. आणि मला खाली जाताना भरपूर टेन्शन होतं की कडनी गाडी कशी पळेल, काय होईल. हां, भरपूर टेन्शन. इतिहास सांगा कुठं कुठं बोलायला येते कुठं आता सुजित या की या सुजित या हो सुजित. शकत नाही बरं का मी, ह्या माणसाला मी आयुष्यात विसरू शकत नाही. एकनिष्ठ माणूस. आणि रात्री आमचं ड्रायव्हरसाठी पण बोलणं झालं की म्हणलं मी सुजित शिवार म्हणलं हाणणार नाही गाडी म्हणलं. मामांनी पण मोठं मन करून म्हणलं हाणून द्या तुमच्या ह्यानी. मोहिल शेटनी पण मोठं मन केलं, राहुल गोरेंनी पण मोठं मन केलं. ह्या माणसाशिवार पर्याय नाही मला, आणि ह्या माणसाला मी आयुष्यात विसरणार नाही. आणि माझा मी ह्या बैलगाडी क्षेत्रात असू नाही तर नसू, ह्या माणसाला विसरणार नाही. आणि मी भरपूर दिवस झालं, ही 7-8 महिने झालं या बैलगाडी क्षेत्रात आहे, पण खेळलो 1 नंबरमध्ये 2 नंबरमध्येच खेळलो बरं का. सरांना पण माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. सुजित बोलतोय. ड्रायव्हर काय सांगाल? बरोबर आहेत. ड्रायव्हर आज पहिल्यांदाच बकासूरच्या गाडीवर पहिल्यांदाच बसला असेल तुम्ही. हो, पहिल्यांदा. काय एक वेगळा अनुभव असतो. बोला बोल. अनुभव म्हणजे कसं आहे, पळतात सगळे बैल हाणली, पण कसं प्रत्येकाची एक इच्छा असते नाही का, किंवा बैल हाणा भेटावा, भेटला आज. म्हणजे आता कसं असतं, प्रत्येक ड्रायव्हरांची इच्छा आहे का तुम्ही जसं म्हटलं की आता तुमच्या इतर सहकारी पण असतील, बकासूरच्या गाडीवर एकदा तरी आपल्याला बसायला मिळालं का पळावं प्रत्येकाची इच्छा आहे. आज योगायोगानं हा पण तुमचा म्हणजे घरचाच नंदी म्हणूया आपण. नाही नाही, त्यांचाच बैल आहे सर, त्यांचाच बैल. मल्हार आणि बकासूर गाडी आज तुम्ही स्वतः पळवली, कशी पळ कसा वाटला गाडी? नाही, गाडी चांगली पळाली. तर कसं होतं, कडनं पळायचं म्हणजे फरक पडतो जरा. आता मल्हारच्या गाडीवर तुम्ही कंटिन्यू असता, काय सांगाल मल्हारबद्दल, काय वैशिष्ट्य आहे त्याचे? त्याचं कसं आहे म्हणजे आजपर्यंत गतीचा म्हणजे अंतच नाही त्याच्या. कुठल्या बैलाला घातला तर ते वाढच पळतो. त्याची थोडीशी कामगिरी सांगा. मला शेट विचारलं थोडीशी कामगिरी लोकांना कळू द्या, माहिती आहे आम्हाला तरी सांगा लोकांना. आता मागच्या आता परवाच्या मैदानाला बरडमध्ये 1 नंबर केला बघा. त्याच्यात सातेवाडीला केलता 2 नंबर. परत विजोरी फाटीला 1 नंबर केलेला. हिंद केसरीला 4 नंबर. पेडगावला राहिले हिंद केसरीला, तिथे 4 नंबर केलता. तर खटावला कडून 1 केला. कातर खटाव मधल्या जरा सांगा ना, पब्लिकने गाडी पळायला तिथून जरा चर्चा आहे. हो हा, सर, हो. तिथं पण कडून 1 नंबर केलेला 8 नंबर तसा. आणि ती गळ्यातला वासरू येत ना संतोष शेटचं, ती पण भारी पळते. ती दोन्ही खांदी पब्लिकनं पळतं ठाम, काय नाही विषय. पळते. म्हणजे आपल्याच बैलाचा मोठेपण नाही,
ते पण वासरू भरपूर पळतंय या. मल्हार आपला पळतोय, तुमचं नाव करतोय, मग त्याचा थोडासा इतिहास आहे. आपल्या घरच्या गायचं का खरेदी आहे ती? नाही खरेदी आहे. खरेदी आहे आपली ती. म्हणजे ह्यात सगळ्यात लाख मोलाचा मोठा म्हणजे माझ्या मिसेसचा आहे. म्हणजे तिला म्हणलं की आपल्याला बैल घ्यायचा आहे, तर तिने एका शब्दावरती म्हणजे माझी 8.5 लाख रुपयाची खरेदी एका शब्दावरती पैसे सोडला. आम्ही बैल बघितला पण नव्हता, मला बैल माहिती पण नव्हता. की मी पुशेगावला बैल घ्यायला गेल्यानंतर ना मग डोक्याला हात लावला की म्हणलं एवढंसं आपल्या डोक्यात माइंड असतो ना नवीन माणसाच्या, की ताकद पाहिजेत, बारीक पाहिजेत, म्हणजे ही पाहिजेत. पण बैल घरी आणल्यानंतर ना आपलं रोहित असतील, ही माझे सहकारी मित्र, बंटे असेल सहकारी मित्र, त्यांनी मग सुचवला मला बैल. मग ते आपण घेतला मी, आणि 4 दिवसांनी आपल्या 15 फायनल राहिलो ना, तरी मला एवढा आनंद नाही. हिंद केसरी मैदानाला मी गट काढला, त्याचा भरपूर आनंद आहे मला. मी 100 वेळा जरी हिंद केसरी झालो ना, त्याचा आनंद नाही. ते देवाच्या गळ्यात पडलो ना, त्याचा भरपूर आनंद आहे मला. आता बघा, तुम्ही स्वतः एवढं सांगताय, आता प्रत्येकाची इच्छा असते त्याच्याबरोबर पळायचं. काय म्हणजे नशीबच लागतं. म्हणजे आता कुणाला वाटतं की ते रिवर्स आहे, पण त्याच्या जोट्या द्यायला मला म्हणलं फुटू जरी निघला ना तरी बस म्हणलं आपल्याला. एवढंच फक्त डोक्यात घेऊन विचार आलतो आम्ही. आणि ही गाडी 45 मध्ये जर 5 नंबर तास 6 नंबर तास होतं, मध्ये जर असती तर वाईट थोडंसं तर अंतर बघायला भेटलं असतं. म्हणजे असं वाटतंय आपल्याला, म्हणजे निस्बत होत राहतं. हो होत राहतो. नाही वाटतंय ना, कडं नव्हते ना? ते 1 तास सोडलेले. थांब फोन करतो. दादा तर तुम्ही म्हटलं की कधी येणार उतरला तुम्ही काय? मी 8 महिने झालं ह्या नादात आहे. 8 महिने झालं, पण कंटिन्यू माझ्या फायनलला मला वाटतं एकदाच मार खाल्ला असेल अमरापूर फाटीवरती, बरोबर ना? तिथे बी क्वार्टरला राहिले. आणि म्हणजे कंटिन्यू एक दोन सरांना पण माहिती आहे. म्हणजे घाटाव गेला ना तर ते तिकडे राजाचा आहे कटनाचा म्हणायचं ते. म्हणजे तुम्हाला घेतल्यापासून त्यानं गुलालच दिला. हा, नाराजच केलं नाही. त्यांनी सांगितलं तुम्ही एक अमरापूरचा पट्टी, पण तिथं क्वार्टर हो हो राहिली हो 100% राहिली तिथे. भुईगर गुलालाचा आलाच नाही, आणि असं पण नाही वरतीच पडली गाडी 1-2 मध्ये. आणि आता सर मी नावं नाही घेत, फायनलला म्हणा, सीमेला म्हणा, चांगल्या गाड्या मारल्यात, पण तरी पण बैल भेटत नाही. मामांना खरंच ट्रोल करू नका, खरंच करू नका. मी आत्तापर्यंत बाईटमध्ये 4-5 वेळा जरी म्हणलं असेल, खरंच ट्रोल करू नका त्या माणसाला. जर त्यांना जर बैल द्यायचा असेल तर ती 100% शोधतात. आणि फॅन्स लोकांना सांगतोय की ती टॉपचा पायरा करण्याचा खरोखर आटोकाट प्रयत्न करतात ती. मला बैल भेटला म्हणून नाही, जर आपला जर बैल जर पळत असेल तर 100% त्यांना हे केलं पाहिजे. दादा आता तुम्ही म्हटलं की आता या क्षेत्रात माणसं म्हणजे भरपूर उतरतात, यश अपयश येत राहतं, पण तुम्ही या क्षेत्रात आत्ता लवकर म्हणजे थोडे 8 महिने झाले आला असाल, पण हा नंदी भेटला आणि तुमचं म्हणजे काय आयुष्यात वेगळंच एक वळण लागलंय. काय सांगाल? कारण गुलाल भेटणं इतका अवघड आहे या क्षेत्रात की तुम्ही बघताय आता की खूप क्षेत्रात येत आहेत जात आहेत, म्हणजे कॉम्पिटिशन चालू आहे, पण नंदी तुम्हाला हा एकदम लकी लागला थोडक्यात. ही क्षेत्र कसं आहे माहिती आहे का? जर हे अभ्यास केला तर लय चांगलं आहे, आणि जर तुमचा गुलाल जर झाला तर आनंदाने हुरळून नाही गेलं पाहिजेत, आणि ह्याच्यात हार पण पचवता आले पाहिजेत आपल्याला. एक सांगतो मी. आणि ह्याचा जर अभ्यास जर जमला ना तेच राहू शकतो. असं नसतं की शेठ लोकांचीच बैलं पळतात, गरीबाची पण पहिलं पळू शकते असं नसतं. आणि ज्याचा बैल आहे ना, जो पळतो ना, तो अंधारात कधीच राहू शकत नाही, कधीच राहू शकत नाही. खरं सांगतो मी सर. आणि मामांना अजून पण सांगतो, तुम्ही थंबनेल ठेवली पाहिजे की मामाला खरं ट्रोल करू नका. खरंच मनापासून सांगतो मी, मामांना ट्रोल करू नका. ते 1 नंबर माणूस आहेत. मोहिल शेठ असतील, गोरे असतील, आपलं ह्यांनी आपला पायरा घडवून आणला ह्यांनी. म्हणजे ह्याच्यामुळेच, म्हणजे कुठनं जरी आला ना फोन, गावात ह्याला येतो पाहिला, कुठल्या पण मोठ्या बैलांचा, कुणाला पण विचारा, रमेश म्हणून ह्याला. आणि अजून पण सांगतो, मामाला खरंच मनापासून ट्रोल करू नका. आता खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. आज तुमच्या मनातली इच्छा थोडक्यात पूर्ण हो झाली. सर, हो सर. आणि अजून तुमची इच्छा काय असेल ती आज तुमचा मला पूर्ण झाली, तुम्हाला शुभेच्छा असेल. हो सर. धन्यवाद.